नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज थोडंसं बघतोय वातावरण थोडंसं जाम थोडंसं उतरलेलं आहे. पाऊस कमी आहे. नेमकं कालपासून थोडासा जास्त पाऊस पुण्यामध्ये चालू झालेला आहे. पण आज विचार केला नक्की नेमकं काय करावं. तर वैशाली, तर माझं असं म्हणणं आहे आपण जाऊ कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी. काय म्हणणं तुझं सांग. तू म्हणशील तिथे जाऊया. कुठे जायचं? तुला काय वाटलं, काय आलं तुझ्यासमोर? खायला दिलं काय की असं वाटलं तिला? मला वाटलं तुम्ही बदामच खायला दिलं का मला पण. अरे बापरे, म्हणजे बदाम खायच्या नावासाठी बघा मित्रांनो किती हा त्रास आहे. कुठे जायचं? सांग तू कुठं जायचं? जाऊत ना आपण इथेच कुठेतरी. तिथे कुठेतरी जायचं. तुम्ही मला कुठं नेणार हे सांगा. मित्रांनो सांगा तुम्ही, मी कुठं नेऊ हिला? माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे, खूप दिवस झाले आम्ही डीमार्टला गेलेलो नाही आहे. तर आम्ही आज डीमार्टला जाऊया आणि काहीतरी फन मस्ती मजा करूया. वाजले आहेत म्हणजे 5:15 वाजलेले आहेत. तर फन मस्ती करण्यासाठी आम्ही जात आहेत ते म्हणजे डीमार्ट. आणि आमच्या घरामध्ये थोडंफार साहित्य पण नाही आहे. आम्ही साहित्यसुद्धा घेऊ आणि तिथे जायचं असा आमचा प्लॅन ठरलेला आहे. वैशाली, काय म्हणणं तुझं याच्यावरती? चला जाऊत ना मग. मी रेडी होते लगेच. ओके, फायनली वैशालीसुद्धा रेडी व्हायला म्हणजे जाण्यासाठी रेडी होत आहे आणि होकार दिलेला आहे तिने. तर आम्ही जाणार आहे डीमार्टला. तर आमच्या ह्याच्यामुळं वैशालीनं बघा बाहेर जायचं. मी फक्त एवढंच म्हटलं आपण कुठेतरी बाहेर जाऊया असं प्लॅन ठरला होता, पण डीमार्ट वगैरे हे नव्हतं. नंतर माझ्या डोक्यात क्लिक झालं की बाबा आपण डीमार्टला जाऊया. आणि वैशालीने इतकं फास्ट म्हणजे भांडे घासून घेतले ना, बायकोला इतका उत्साह की बाहेर जाण्यासाठी. बघा बघा बघा, 2 शब्द तुमचे होऊन जाऊ द्या. तुम्ही मला कुठेतरी नेतात का? आज तर म्हटलं कुठेतरी जायचं म्हणून. अच्छा, ओके ओके. बघा, म्हणून आज आमची बायकोनं म्हटलं आणि त्यांची इच्छा आम्ही पूर्ण करण्यासाठी पूर्ण मैदानात उतरलो. पूर्ण, थोडं पण नाही. चला तर मग जाऊ. फायनली मित्रांनो, मी तयार झालेलो आहे, पण वैशाली तयार झालेली नाहीये. हे दरवेळेस आहे. मी तयार होतो पण वैशाली लवकर तयार होत नाही. बस जाऊ द्या. एनिवेज, आज आहे दीप अमावस्या. मी सकाळी फक्त देवाची पूजा करून अभिषेक छान केला आहे आणि मी गेलो होतो बाहेर माझ्या कामाला. पण वैशालीनं मात्र दीप अमावस्येची छान अशी पूजा केली होती. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. वैशालीची मेहनत खूप, म्हणजे तिचं डोकं इतकं चालतं ना की काय सांगू तुम्हाला. खूप गोष्टी क्लिअर करते, खूप गोष्टी म्हणजे तिच्या डोक्यात वेगवेगळे डिझायनर गोष्टी खूप चालू असतात. मी असं करेन तसं करेन, हे याव ट्याव ट्याव. बघा मित्रांनो, बघा, आपण जर तयार झालो ना, बायकोची अशी सगळी वाट आणि असं बघत बसावं लागतं बायकोला. बायको कसं मेकअप करते, कसं केस विंचरते, काय काय घालते, काय काय नाही, या सगळ्या गोष्टी बघत राहावं लागतं. बघा, बघणं तर किती एक्सप्रेशन्स नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मला काहीतरी खायचं आहे. खाऊ मग इथं तुम्ही असं रस्त्यावर गाडी थांबवली तर काहीतरी दिसतंय का खायचं? तुला तर बाहेर खाल्यावर बरोबर खायचं असतं बाबा. जर मी काही खाल्लं नाही तर माझ्या दिमागची बत्ती नाही चालणार. दिमाग नाही चाललं तर माझं दिमाग कुठं चालणार? इथं आणून सोडलं, या जागेवर काहीतरी एकतरी दुकान दिसतंय का? सगळ्यांना तू चल बघा, इथं कुठेतरी सोडलं मला खायचं म्हणून. चल चल. बघा मित्रांनो, डीमार्टला नुकतंच पोचलोय आम्ही आणि वैशाली बघा, ते बघा वैशाली लगेच पाणीपुरीचा गाडा दिसला म्हणून तिथं लगेच तिकडे गेली. भूक लागली आहे तिला, त्याच्यामुळं तिला काहीतरी खायचं आहे. शोधत आहे ती, काहीतरी घ्यायचं. कोणतं घेतीस? घे. वैशालीने घेतली गाडी, निघाली आहे सरळ. चल वैशू, काय घ्यायचंय अजून? आम्हा मला आठवू द्या ना, आपल्याला काय घ्यायचंय. आपल्याला साबण घ्यायचे कपड्याची. चल, इकडच आहे साबण. कुठे आहे हो? इथं नाही. वैशू, एक छान असा चटरपटर मसाला घे. बरं, बघते ना कोणता घ्यायचा ते. घेतीस का? गोडा मसाला घेऊ का? हा, गोडा मसाला घे 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 घे. आपल्याकडे घरी कांदा मसाला आहे, कांदा लसूण. वैशू, बघ धनिया पावडर आहे इथं. धनिया पावडर घ्यायची का? नको आपल्याला धनिया पावडर.
का बरं? आपल्याकडे एवढे मोठे धने आहेत, माझ्या आजीने दिलेत गावावरून. त्याचं का? मी पावडर बनवते मिक्सर मध्ये. हे काय एवढ्या मिरच्या? मला मोठी मिरची खूप आवडते, खिचडीवर खायला तळून. आपल्या गाड्याला कोणीतरी धक्काबुक्की केली, आपला गाड्या तिकडे होता. कोणी केली? कोणीतरी केली धक्काबुक्की. बासमती तांदूळ आपल्याला त्याकडे बघा. आणि वैशाली गुलाबजामुन नाही. हो हो म्हणा, नाही. एकदा हो म्हणा. नको. हो म्हणणं फक्त तू. नको मला सध्या. गुलाबजामुन आणि वैशालीचं नातं खूप खास आहे. गाडीला सुरक्षित जागी पार्क केलेलं आहे तिथे. तुला घ्यायची चप्पल वैशू? हो मला चप्पल घ्यायची आहे. कोणती घ्यायची आहे? चप्पलीचा स्टॉक तर खूप झाला आहे तुझ्याकडे, खूप खूप. ही अशी चप्पल आहे ना, पायाला तर पुरते का ती? तुम्हाला घेऊन द्यायची नाही. अरे पुरत नाहीये, असं खरं सांगते. मोठी घे ना वैशू, खरंच. फ्लॅट घे, फ्लॅट. बाळ होणार आहे तुला, बाळ म्हणून. फायनली आपली गाडी आहे सुरक्षित वैशू, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. हॅलो. हॅलो. आम्ही आलो फायनली घरी आता. हो. शॉपिंग करून आलो. आम्ही जस्ट फिरायला गेलो होतो. खूप होता. आम्हाला इथं उतरायचं नाही आहे, वरती थांब. आम्ही जस्ट फिरायला गेलो होतो आणि शॉपिंग बघा, पूर्ण बॅग भरलेली आहे. ही आहे वैशालीची शॉपिंग. असं आहे सगळं. थोडक्यात आम्ही फिरायला जातो, पण फिरायला जाऊन वैशालीने हे घे, ते घे, हे घे, टॅव. चला फायनली मित्रांनो जेवायला बसलेलो आहे. आणि आज माझ्या बायकोनं काहीतरी स्पेशल केलं होतं. दीप अमावस्या होती, त्याच्यामुळं जसं कशी वर्षामधून एकदा दीप अमावस्या येते ना, तसंच वर्षामधून कधीतरी आपल्याला बघायला भेटत असतं. ते म्हणजे काय? तर हे हे ओळखा काय? काय वैशू? हे बीटचा पराठा वर्षातून एकदाच बनतो हा पराठा. आणि ही वैशाली जी आहे ना, आमची बायको, ही पराठा स्पेशल व्यक्ती आहे एकदम. पराठा स्पेशल म्हणजे इतके वेगवेगळे पराठे येतात ना हिला, खूप. म्हणजे सगळ्या कलरचे पराठे मी खाऊन झालोय दुनियामध्ये, असंच वाटतंय मला. खरंच की वैशू, खरंच. लग्नाला आमच्या 5 महिने होत आहेत, 5-6 महिने समथिंग. पण सगळ्या प्रकारचे पराठे एकदम वैशूने बनवलेले आहेत. त्याच्यापैकी हा एक नवीन आजचा पराठा, बीट पराठा. आलू पराठा, मेथी पराठा, कांदा पराठा, अजून पालक पराठा, कोबी, गोबी पराठा, मशरूम आणि वैशाली पराठा. आपल्याला आता पनीर पराठा खायचा आहे. बर, वाव. बघा मित्रांनो, काही ना काहीतरी आयडिया शोधून काढते ना माझी बायको. मिक्स पराठा, ऑनियन पराठा, अजून टोमॅटो पराठा नसते, असतो. व्हेज मिक्स असते सगळे. असं का? हो. तर मित्रांनो बघा, डीमार्टची शॉपिंग झाली आहे, जेवण झालं आहे खूप छान. आणि आता बघा, आणि डीमार्टमध्ये जाताना विचार केला होता जस्ट आपण फिरण्यासाठी जाऊया. पण काय, फिरण्यासाठी जाणार होतो आणि 1-2 वस्तू फक्त आमचं घ्यायचा प्लॅन होता, जास्त काहीच नव्हतं. फक्त हिच्यासाठी चॉकलेट आणि घेणार होतो ते म्हणजे डाळ. कारण की आमच्या घराची डाळ संपलेली होती. कोणची डाळ ग ती? पिवळी तुरीची डाळ ही संपलेली होती. आणि बिस्किट सुद्धा संपले होते आमचे. बिस्किट सुद्धा संपले होते. पण डीमार्ट वाले इतके हुशार असतात ना, येणाऱ्या लोकांना ना इतकं कापतात ना, सगळा पार म्हणजे खूप कापून टाकतात होते. आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला आपण गेलोय. काय वैशाली, काय म्हणणं तुझं? आता आपण 1-2 वस्तू घ्यायला गेलो आणि अख्खी बॅग भरून आणलो यार. तुम्ही स्कीम बघून घेतल्यात ना सर्व वस्तू. आता मग घेणारच ना. एक साबण घ्यायची तर 10 साबणा घेऊन बसलेत. मग स्कीमवर असेल तर एक एक्स्ट्रा वगैरे घेता येतात. बघा, आज आम्ही जे शॉपिंग करून आणली ते तुम्हाला दाखवायचं आहे.
आता सामानाची अनबॉक्सिंग करायची की त्यासोबत कुस्ती खेळायची हेच कळत नाही आहे. आता बघा हा हे आहे रवा. इथं आम्ही आता सगळे इथं लावून ठेवतो म्हणजे तुला काय होईल उद्या लावता येईल पटपट पटपट. हे पण एक घेतलं. वाव मस्त. हे फेवरेट वैशालीचे चॉकलेट कधी मध्ये खाण्यासाठी. हे खाण्यासाठी कधी मध्ये. एकटीच खाणार का? नाही 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 तुझ्यासोबत मी खाणार ना. बाय 1 गेट 1 दोघं पण. आणि हे एक मोनॅको चॉकलेट हेल्थसाठी खूप छान असतं. आणि हे मोठं पार्लेजी फेवरेट. वाव. दुसरं हे एक आणलं आहे आम्ही. 2 सामान घ्यायला जायचं डांबर गोळ्या. आणि बापरे काय विचारू नकोस. बॅग भरून सामान आणायचं. हे इतकं सामान आणलेलं आहे. बाकी ह्याच्यात माझा रेनकोट वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. इतकंच सामान आहे आणि याचं बिल झालं आहे ते म्हणजे 1100 किती 72. हो 1172 रुपये बिल झालेलं आहे. आणि फिरून यायचं म्हणता म्हणता 2 घंटे तिकडेच गेलो. आणि पाणीपुरी खाल्ली आहे 50 रुपये त्याचे म्हणजे टोटल 1200 1250 रुपयाचा पॉकेटला. 50 रुपयाची पाणीपुरी झाली तिथं. हा मग तुझी एक प्लेट माझी एक प्लेट बापरे, 25. भरपूर महाग होतं. बघा म्हणजे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. चला इट्स ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी घरात लागणारच आहेत. सामान सगळं आणलेलं आहे आणि आमच्या बॉक्सवर लावून सुद्धा दिलेलं आहे. आता हे सगळं उद्या वैशाली जसं आहे तसं जिथं आहे तिथं ठेवून देणार. फायनली तिच्यासमोर मी केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगा आजचा आमचा दिवस शॉपिंग. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पराठे आवडले का हे फक्त तुम्ही सांगा. मी डीमार्ट वरून आल्यावर खिचडी सुद्धा केली. हो आणि एकदम मस्त खिचडी केली. आणि वैशूला आणि तिच्या बाळासाठी हे एकदम सुंदर असे आम्ही आणलेले आहेत चॉकलेट्स. ते पण मेलोडी. तर ओके बघत राहा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा. आणि पुण्यामध्ये आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये एक असं छान चॅलेंज घेऊन येऊ तुमच्यासमोर. ते चॅलेंज खूप महत्त्वाचं राहील. वैशालीला बघा किती आळस येते यार. किती आळस देतेस तू वैशू. किती आळस देतेस का. या शुभमनी डीमार्ट मध्ये शॉपिंग करता करता सामान टाकता टाकता स्वतःचा चष्मा पण टाकून दिला. हा चष्मा टाकून नाही दिला तो पडला माझा. समजलं ना पडला. तुम्ही प्राइस बघून बघून ऑफर 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 बाय 1 गेट 1 करून करून सामान घेण्यात मी गुंग होते. हो का. बरं आता कुठं कुठं असलेले काही स्कीम असेल तर तशा पद्धतीनं सर्वच जण घेतात. मित्रांनो तुम्ही सांगा तुम्ही घेता की नाही खरं सांगा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जेव्हा डीमार्टला जाता हे तर नॉर्मल बिल झालं आहे आमचं. जस्ट आम्ही 2 वस्तू घेण्यासाठी गेलो तर 10-12 वस्तू घेऊन आलो. जेव्हा आम्ही स्पेशल शॉपिंगला जातो जेव्हा म्हणजे काही घ्यायचंच असतं असं सगळी डीमार्टची किराणाची लिस्ट काढतो तेव्हा खूप सारं शॉपिंग होतं. नॉर्मल तुमचं बिल किती होतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. आणि आम्हाला आणखी आयडिया द्या की आम्ही कोणते व्हिडिओ बनवायचे, कोणत्या टॉपिकला बनवायचे आणि काय चॅलेंज करायचे, काय प्रँक करायचे आणि काय गोष्टी करायच्या. पण टेन्शन नका घेऊ. असेच आमचे व्हिडिओ येत राहील. लाईक करा व्हिडिओला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. काय वैशू सबस्क्राईब करणं पण सांग ना. सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. मला झोप येते. ओके ठीक आहे. चला अशा प्रकारे होता आमचा दिवस. हॅपी जर्नी. गुड नाईट.